नमस्कार, स्वागत आहे तुमचं अमृता's होम किचनमध्ये. आज आपण अगदी घरीच पारंपरिक पद्धतीने दह्यापासून मार्केट स्टाईल श्रीखंड कसं बनवायचं, श्रीखंड आंबट होऊ नये यासाठी खूप साऱ्या टिप व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे की तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग हे घरगुती पद्धतीचं श्रीखंड कसं बनवायचं ते बघूयात. इथे मी खाली एक भांड घेतलेलं आहे, त्यामध्ये एक स्टेनर ठेवले, एक सुती कापड मी इथे याच्यावरती टाकून घेतले, 2 वाट्या भरून फ्रेश असं दही याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. दही आपल्याला इथे अजिबातच आंबट असं घ्यायचं नाहीये. वजनी प्रमाणामध्ये हे दही अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आहे. दही टाकल्यानंतर आपल्याला या कापडाच्या चारही बाजू अशा पद्धतीने इथे तयार करून घ्यायच्या आहेत आणि यातील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. कापडाला अशा पद्धतीने गाठण मारून घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला अशाच पद्धतीने 2 ते 3 तासांसाठी फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आहे. फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे श्रीखंड अजिबातच आंबट होणार नाही. 2 ते 3 तासानंतर यातील सर्व पाणी इथे निघून गेलेलं आहे. याला इथे एका बाउल मध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. 5 ते 10 मिनिटं चांगलं फ्लफी होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. हे फेटल्यानंतर यामध्ये 1 चमचा भरून वेलची पूड टाकून घेऊयात. ज्या वाटीच्या प्रमाणाने आपण इथे 2 वाट्या भरून दही घेतलं होतं, त्यासाठी इथे 2 वाटी दह्यासाठी 1 वाटी भरून पिठी साखर यामध्ये टाकून घ्यायची आहे. पिठी साखर टाकल्यानंतर अगदी फ्लफी होईपर्यंत आणि साखर यामध्ये पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला हे इथे हलवून घ्यायचं आहे. मिक्स ड्रायफ्रुट्स टाकून घेऊयात. पुन्हा एकदा आपण याला चांगलं फेटून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता की हे असं खूप थिक कन्सिस्टन्सीचं बनलेलं आहे. 3 ते 4 तासांसाठी याला आपण फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवून दिलं होतं. तयार आहे आपलं इथे अगदी मार्केट स्टाईल श्रीखंड. व्हिडिओमध्ये दिलेल्या खूप साऱ्या टिप्स व ट्रिक्स तुम्ही फॉलो करून अशाच पद्धतीने अगदी घरामध्येच मार्केट स्टाईल श्रीखंड बनवू शकता. तुम्हाला माझी आजची श्रीखंडाची रेसिपी कशी वाटली मला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका.